सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज याद है वामन दादा की या सदराखाली पुन्हा एकदा बहुजन नायक ग्रुप भूम या पेजवर वामनदादांच्या सहवासात राहणारे, वामनदादांचं गीत गाणारे, वामनदादांचा विचार किती सकस आणि किती जोरदार होता हे लोकांना पटवून सांगणारे, अगदी खूप चांगलं ज्यांचं साहित्य आहे, आपली छाप सोडलेली आहे, असे माझ्या आधी सुद्धा 15 तारखेपासून या सदराखाली सगळे ज्ञानी पंडित आपापला विचार या पेजवर नोंदवत आहे। मलाही पुन्हाच आमचे परममित्र रवींद्रजी लोमटे आणि ऋषीमुनीजी यांनी पुन्हा विनंती केली आणि मी आज तुमच्या सेवेमध्ये हजर झालो। भावांनो, बहिणींनो, वामनदादा ही अशी एक शख्सियत होती की कितीही बोललं त्यांच्या कवनावर, त्यांच्या विषयावर तरी कमीच पडेल। परंतु आपला फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा जो प्रवास आहे, तो प्रवास वामनदादांनी जिथून सुरू केला त्या प्रवासाबाबत सगळ्यांनीच सांगितलं। वामनदादांचं जे लिखाण होतं ते लिखाण जनसामान्यांना, अगदी खेड्यापाड्यात, तांड्यावाड्या, वस्तीमध्ये तिथल्या लोकांना कळेल इतक्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये वामनदादांनी मांडण्याचा प्रयत्न केला। आणखीनच त्याची उदाहरणं देता येतील वामनदादांची। त्यांनी कुठल्या कवनामध्ये कुठली बाब आणि शब्द साठा इतका प्रचंड होता, आश्चर्य येते। मी वामनदादांच्या जीवनावर एक गाणं लिहिलं होतं। ते गाणं असं होतं की मेरे प्यारे भीम के लिए मेरा जीवन, मेरे प्यारे भीम के लिए मेरा जीवन, ऐसा कहता है वामन, ऐसा कहता है वामन। तर सगळं आयुष्य, अगदी सगळी हयात, बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांनी संदेश दिला होता की जागृतीचा दिवा अखंड तेवत ठेवा। तो जागृतीचा दिवा अखंड तेवत ठेवण्यासाठी वामनदादांनी दिवसाची रात्र केली। मी याही पूर्वी म्हटलं होतं, आजही तर सांगतो, अगदी गर्वानं सांगतो की असं म्हणतात की असं गाव नाही की जिथं वामनाचं नाव नाही। वाड्या वस्तीमध्ये आणि लिखाण पण वामनदादांचं चौफेर, अगदी कामगारांवर, बहिणीवर, आईवर, सीमेवर लढणाऱ्या सैनिकासाठी, सीमेवर लढणाऱ्या सैनिकासाठी, विद्यार्थ्यासाठी, मुलीसाठी, सासूरवाशिनीसाठी, बापासाठी, अगदी चौफेर वामनदादांची लेखणी ही चालली। आणि वामनदादा काय पराकोटीचे साहित्यिक होते हे इथल्या वर्णवादी व्यवस्थेच्या जरी नाही लक्षात आलं तरी हा जो आंबेडकरी समाज आहे, या समाजानं मात्र वामनदादांचं जे साहित्य आहे ते जपून ठेवलेलं आहे। आजही ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्या, तांड्यावाड्यात गेलात तर तिथं ज्या म्हाताऱ्या महिला आहेत, त्या म्हाताऱ्या महिला जात्यावर म्हणणाऱ्या ओव्या, असंच गुणगुणत असलेले गाणं
माझा बराच प्रवास झाला, मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर काय होतं की ज्या गावात जाईल त्या गावामध्ये वामनदादांचं नवीन गाणं ऐकायला नाही की हे जे चालू आहे ना की वामनदादांनी किती गाणी लिहिली, मला नाही वाटत की कुणी त्याचा अंदाज काढू शकत की वामनदादांनी किती गाणी लिहिली. का किती वामनदादा सायकलवर वामनदादा आणि झालं काय होतं की वामनदादांचा ज्यावेळेला म्हणजे मृत्यू झाला त्यावेळेला मी परभणीला जिंतूर येथे राहत होतो. मी साधारण व्यायाम करण्यासाठी रनिंग करण्यासाठी गेलो होतो आणि मग तिकडून मी दमून थकून ज्यावेळेला आलो यादे वामनदादांची या सदराखाली हे जे मी आज सांगतोय हे जर नाही सांगितलं तर वामनदादांची याद ही अधुरी राहील असं मला वाटतं. तर मी रनिंग करून आलो आणि रनिंग करून आल्यानंतर त्या काळी असे चौकोनी एक कॅसेट असायची आणि त्या कॅसेटचे टेप असायचे. तो जो टेप आहे तो टेपवर गाणं चालू होतं एक वामनदादांचं आणि त्यावेळेला एक रीत अशी होती की त्या कॅसेटमध्ये शेवटचं गाणं हे शोक गाणं असायचं. 6 डिसेंबर 56 साली वेळ अशी ही कोरडी दुष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योतही, हे गाणं जसं कॅसेटच्या शेवटी असायचं तसं एक वामनदादांची कॅसेट होती आणि त्या कॅसेटमध्ये हे शेवटचं गाणं होतं जे मी आता तुम्हाला सांगतोय. पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो, जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. हे ते गाणं होतं. गाणं शेवटचं होतं. काय व्हायचं की ते गाणं जसं संपलं की ती कॅसेट बटन जे आहे ना असं आपोआप बंद व्हायचं खट. मी जसाच घरात आलो थकून, माझ्या अंगावर सगळं घाम होता, मी ते कपडे वगैरे काढत होतो आणि त्यावेळेला 15 मे त्यावेळेला ते गाणं शेवटात होतं. त्याचं शेवटचं कडवं असं होतं गद्यात, संपला वामनतयाचे गीत आता संपले, गीत आता संपले, संपलेल्या गायनाचा साज आम्ही पाहतो. पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो, जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. गाणं संपलं, टेप बंद झाला आणि मी तिकडनं आल्यानंतर टेपची पिन काढली आणि टीव्हीची पिन लावली आणि टीव्हीची पिन लावली. योगायोगानं 7 वाजले. त्यावेळेला 7 वाजताच्या बातम्या असायच्या आमच्याकडं. ते दूरदर्शनवर असायचं, केबल वगैरे तिकडं उपलब्ध नव्हतं. जसंच लावल्यानंतर काय झालं की बातम्या चालू झाल्या आणि त्या बातम्यामध्ये सांगितलं की थोर कवी लोककवी वामनदादा कर्डक यांचं दुःखद निधन झालं. इतकं वाईट वाटलं. योग पहा की मी ते कडवं ऐकतोय. योग असा आहे यादे वामनदादाची, म्हणून सांगतोय की टीव्हीच्या अगदी बाजूला टेप ठेवलेला होता, टेप रेकॉर्डर, आणि तो बंद झाल्यानंतर मी टीव्ही लावतोय आणि टीव्हीमध्ये मला सांगितलं जातंय की वामनदादा जे आहेत महाकवी वामनदादा कर्डक यांचं दुःखद निधन होतं. परिस्थिती थोडी बिकट होती. माझे एक मित्र होते दयानंद प्रधान म्हणून. आम्ही दोघांनी इकडून तिकडून पैसा कसा तरी जमा केला आणि ते जे रॉकेलचे टँकर असतात ना त्या टँकरनं आम्ही सायंकाळच्या वेळेला जिंतूरवरून नाशिककडं निघालो. नाशिकला गेल्यानंतर काय झालं की तो वडाळा नाका इथं वामनदादांचं घर आहे. कधी त्यापूर्वी योग नाही आला वामनदादांच्या घरी जाण्याचा, परंतु आम्ही जसं तिथं गेलो, जायला आम्हाला कसं आहे आम्ही खूप स्लो वाहनानं गेलो होतो त्यामुळं उशीर झाला आणि आमच्याकडं ॲटो वगैरेला पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही पायी त्याकडंच प्रवास करत होतो. आम्ही तिकडं गेल्यानंतर काय झालं की जिथं आम्हाला वामनदादांच्या घरी जायचं होतं विचारत तर गेलो आम्ही, परंतु वामनदादांचं घर उगं थोड्या काही अंतरावर असेल. अशा वेळेला एक खूप मोठी
अंतयात्रा जात असताना दिसली। हो ना, हो ये वामन दादा की ये शव यात्रा है, ऐसा दिल में ख्याल आया और हमने वहाँ के नुक्कड़ पे पूछा लोगों की कि भाई वामन दादा का घर कहाँ है। तो उस आदमी ने बड़ा सीधा जवाब दिया की भैया घर यहाँ है, घर इथं आहे, पण ती अंतयात्रा जी चालली ती वामन दादांचीच आहे। आम्ही मोठमोठ्या डांगा टाकून जसंच अंत्ययात्रेमध्ये हे झालो, म्हणजे सामील झालो। तर तुम्हाला माहिती आहे वामनदादांना सख्यांची खूप म्हणजे सख्ख जे म्हणतात रक्ताचं ते तर कमी होतं, परंतु अगदी महाराष्ट्रभरातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जसा जनसागर म्हणजे आला होता आणि त्या अंत्ययात्रेला जसंच तिथं ते जे काही वैकुंठ धाम आहे तिथं घेऊन गेलात आणि घेऊन गेल्यानंतर काय झालं की तिथं जी वृद्ध महिला आणि जे पुरुष होते त्यांची खूप मोठी संख्या होती। तरुणांची तर होतीच होती, राजकारण्यांचीही होती, आपले साहित्यिक होते। त्या साहित्यिकांमध्ये आमचे प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर होते, राजा ढाले सर होते आणि अजूनही मंडळी सांगता येतील, परंतु भरपूर मंडळी होती तिथं। काय झालं की जसंच ते वामनदादांच्या तिथं गेल्यानंतर मनोगत व्यक्त करत असताना आम्ही खूप लहान होतो। आमची आई पण सांगते की मी लहान होते त्यावेळेला मला रेडिओवर ते गाणं ऐकायचं। आमची आई सांगते की आम्ही लहान असताना आम्हाला रेडिओवर गाणं ऐकू यायचं कोणतं की सखेबाई, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखेबाई, देव अंगात आल्यावर दारू तोडे खर्च नंतर शेजारीन सखेबाई। हे गाणं ज्या गीतकारानं लिहिलं तो गीतकार म्हणजे लक्ष्मण केदार आणि ते वामनदादांना वयानं 4-2 वर्षानं उजवे मोठे होते आणि ते जे गीतकार आहेत त्या कोटीचे, त्यांचं गाणं तुम्हाला सगळ्यांना परिचित नसतील तर मी तुम्हाला परिचय करून देतो की 56ची विजयादशमी, 56ची विजयादशमी विजयात नात होती, हे गाणं लक्ष्मण केदारांचं। दुसरं गाणं लक्ष्मण केदारांचं, त्यांचा परिचय करून देतो लक्ष्मण केदारांचं। अंधाऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा, करुण करणी करुण करणी दीपवली धरणी, करुण करणी दीपवली धरणी, भयान रात होती जेव्हा, अंधाऱ्या वस्तीत भीमान लावलाय दिवा, लक्ष्मणा ही करणी पाहून जगसार करतय वावा। ते लक्ष्मण केदार जुने गीतकार आणि ते लक्ष्मण केदार जुने असलेले गीतकार त्या श्रद्धांजलीच्या ठिकाणी येतात, त्यांना विनंती केली जाते आणि ते लक्ष्मण केदार तिथल्या तिथं त्यांच्या वाङ्मयीन भावकीतले त्यांचे सखे वामनदादा तिथून निघून गेले असल्यामुळं त्यांचा पेन चालला आणि त्यांनी एक तिथं श्रद्धांजली गायली। मला खूप, तुम्ही विश्वास नाही करणार, तिथे एक पडलेला कागद होता, त्या कागदावर मी अशी कशी तरी लिहून त्याच्यातले काही शब्द राहिले होते, नंतर मी लक्ष्मण केदारांकडे जाऊन ते जोडले सुद्धा आणि मी तशी तेव्हापासून ती स्मरणात ठेवली। विशेष तिथं झालं काय, यादे वामनदादांची या सदराखाली मला इथं बोलवलंय। आता मी जे सांगतोय ते बिलकुल थोडंसं डोळे म्हणजे कानात जीव आणून ऐका। ही मी श्रद्धांजली तुम्हाला म्हणून दाखवेल। काय झालं की वामनदादांना अग्नी डाग दिला, तिथली जितकी सगळी निघून गेली, त्यांना सगळ्यांना जायला जवळपास त्यांचं सगळं दुःख शांत होण्यासाठी 1-2 घंटे तरी वेळ लागला। कुणी लगेच गेलं, कुणी अर्ध्या घंट्यानं गेलं, कुणी 1 घंट्यानं गेलं, कुणी 2 घंट्यानं गेलं, पण मी आणि माझा एक मित्र, आमचे मित्र दयानंदजी प्रधान, आम्ही तिथंच थांबलो आणि 3-4 घंट्याच्या नंतर वामनदादांचा देह असा जळत होता। ती जी लाकडं होती त्या लाकडं आम्ही आमच्या डोळ्यानं ती पाहत होतो की महाराष्ट्राच्या मातीत कणाकणात बाबासाहेबांचा विचार पेरणारा वामनदादा आपल्या समोर, आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा, सगळ्यांनी तिथं श्रद्धांजली वाहिली, परंतु आम्ही आमच्या डोळ्यानं पाहत होतो की वामन जी ती आज आपल्या समोर अशा प्रकारे
झालं काय की तिथून निघत असताना माझा पाय उडवत नव्हता. आणि मग मी काय केलं की मी काय म्हणतात ना, भावना खूप तोपर्यंत बराचसा तो जो सरण आहे, वामनदादांचं जे सरण आहे ते जळत होतं. आणि त्या जळत असणाऱ्या सरणातून मी त्यांच्या पथिक आहे. मी जथा वामनाचा कार्यक्रम तुम्ही कुठं ऐकला असेल, ह्या सदराखाली मी वामनदादांचे कार्यक्रम चालवतो. आता हा इथं तुम्हाला उलटा दिसत असेल, पण हा जथा वामनाचा नावाचा प्रोग्राम जो आहे तो मी महाराष्ट्रभर वामनदादांच्याच नाव, त्यामध्ये आम्ही जी गाणी म्हणतो ती आला रे भीमा आला हा आमचा जथा, बुद्धाच्या फुले शाहूच्या या पथा, त्या क्रांतिकारी वामनाने दिला हा असा, भीमक्रांतीतला वारसा, भीमक्रांतीतला वारसा. आता आम्हा ही समता बंधुता हवी, जागविल तोच पुन्हा वामन कवी, आज हो त्याच्या परिसा, भीमक्रांतीतला वारसा, भीमक्रांतीतला वारसा. मनुवाद्यांच्या छातीत धसकी जशी, लेखनी वामनाची समशीर अशी. मनुवाद्याच्या छातीत धसकी जशी, लेखनी वामनाची समशीर अशी. त्याच्या कवनाचा विद्रोही होता ठसा, त्याच्या कवनांचा विद्रोही होता ठसा, भीमक्रांतीतला वारसा, भीमक्रांतीतला वारसा. भीमसेना ही घेऊन चला रे पुढे, भीमसेना ही घेऊन चला रे पुढे, चला चला दिल्ली. बाबासाहेबांचं जे बोट आहे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा. बाबासाहेबांचा जो विचार आहे, बाबासाहेब म्हणत की जा तुमच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला या देशाच्या सत्ता सूत्र हातामध्ये घ्यावा लागणार आहे. तो विचार वामनदादांनी त्यांच्या हयातीत पेरला. अशा प्रकारची अनगिनत कवनं वामनदादांनी केली. परंतु बांधवांनो, मी तुम्हाला तिथं सांगत होतो की त्या जळत्या सरणामधून मोठं पण नाही आहे, आणि त्याला काय म्हणता येईल, भावनिकता आहे. या भावनिकतेतून, त्या जळत्या सरणामधून मी योगीराज आनंद उजव्या पायाचा हाड अस्ती म्हणून संकलित करून ठेवलेला आहे. 15 तारखेला त्याची पूजा करण्यात आली. आठवणीतला वामन सांगत असताना त्या ठिकाणी त्या लक्ष्मण केदारांनी, मी या लक्ष्मण केदारांसाठी एवढं सांगावं लागलं, ही वामनदादांना वाहिलेली जी श्रद्धांजली आहे त्याच्या काही 10 ओळी इथं मी तुम्हाला म्हणजे म्हणून दाखवणार आहे. पण ती शेवटच्या क्षणी मी ज्यावेळेला रजा घेईल त्यावेळेला. तदुदर वामनदादांच्या कुशीत झोपण्याचा योग मला आला. माझे आजोबा तुळशीरामजी निकाळजे बीड जिल्ह्यात आष्टीला राहत असताना, मी तुम्हाला आधीच म्हणलं की असं गाव नाही जिथं वामनाचं नाव नाही. ते जसं सगळ्यांच्या घरी सख्यासारखं जात, तसं माझे जे आमचे दादा होते तुळशीरामजी निकाळजे, त्यांच्याकडे सुद्धा ते यायचे. आणि योग असा आहे की मी पामर वामनदादांच्या जवळ, महापुरुष अगदी एवढूस शिकलेला वामनदादा, आणि ती लखब, तो शब्दसाठा, वामनदादांचं प्रत्येक गीत आणि एक वैशिष्ट्य. आज मला इथं बोलवलं आहे, ही गोष्ट न सांगता जर मी गेलो तर मला असं वाटेल की वामनदादांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गाभा राहिला. वामनदादानं काय केलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जागृतीचा दिवा अखंड तेवत ठेवा, ही जी पंक्ती आहे, हे जे लाईन आहे, हे जे ध्येय आहे, जो मकसद है, इसको कभी बुझने नहीं दिया. वामनदादांनी काय केलंय की गाणे ही चेतवणारी लिहिलेली आहेत. चेतवणारी याने की सुलग जा, समाजाला सुलगवण्यासाठी दादा लिहितात की मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, के माने ऐसा होता है की पेटा. एका कवीने लिहिलंय ना, मोडा परंतु वाकू नका रे. तर ते तसं वामनदादा, हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा. वामनदादांनी आणखी एका ठिकाणी लिहिलंय की अन्यायाची चिरा चांबडी, चिरा करा चिंधड्या, नाही तर भरा हाती बांगड्या. काय पेटवलंय
पेट म्हणजे तुम्हाला राग आला पाहिजे, काय घडलंय हे तुम्हाला कळालं पाहिजे. अशा आशयानं बरीचशी गाणी आहेत वामनदादांची, जी गाणी आहेत ती सांगता येतील की जी वामनदादांनी चेतवण्यासाठी लिहिलेली आहे. इथला जो समाज आहे तो पेटला पाहिजे, त्या समतेच्या क्रांतीसाठी, त्या प्रत्येक बाबासाहेबांच्या मुलानं मुलीनं स्वतःला तपासलं पाहिजे, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बाबासाहेबांना, फुल्यांना, शाहू महाराजांना इतका त्याग केला, माता रमाईने एवढा मोठा त्याग केला. त्या त्यागाचा आज जशी मीडिया आहे सगळं झोकून बेंबीच्या देठापासून ही मीडिया आज मनुवाद्यांचं म्हणजे गवगवा करते आहे, तसं वामनदादांना हे तर पैसे घेऊन करतायत, यांना TRP आहे, यांना ॲडव्हर्टाईज आहे, सगळं काय आहे. तिथं वामनदादांना काम हे तळागाळातल्या लोकांना जाऊन अगदी फुकट तिथं गेलंही, आणि वामनदादाला कोणी पैसेही दिले तरी सुद्धा वामनदादा तिथंच कुणाला तरी ते पैसे देत असत, कारण की ते ध्येय नव्हतं, पैसे कमवणं हे ध्येय नव्हतं. प्रचार होणं गरजेचं आहे. तो प्रचार करण्यासाठी वामनदादाने स्वतःच्या पायाला भोवरा बांधून अगदी ज्या गावात 4 घरं आहेत त्या गावात सुद्धा जाऊन वामनदादांनी हा विचार पेरला, आणि तो पेरलेला विचार या समाजानं म्हणजे जगवला पाहिजे, त्याला बाळसं दिलं पाहिजे. नवनवीन कवी आले पाहिजेत, नवनवीन कवयित्री आल्या पाहिजेत, महिलांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये भाग घेतला पाहिजे. हे कार्य जे आहे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. वामनदादांनी आपल्या कवनामध्ये अशा बाबी लिहिलेल्या आहेत की त्याच्यामधून तुम्हाला त्यांची विद्वत्ता की कशी होती हे कदाचित कुणी त्याच्यावर लक्ष नसेल केलं म्हणून झळकत नसेल, परंतु 1-2 बाबी मी आज तुम्हाला त्यामधून सांगतो की जेणेकरून तुम्हाला हा अंदाज येईल की वामनदादांचं अध्ययन किती होतं, वाचन किती होतं. त्यातली एक बाब अशी आहे की एक गाणं आहे, सगळ्यांच्या परिचित आहे, मी तुम्हाला गाऊन दाखवतो. ते गाणं असं होतं की गुलाबाची लाली वसे गौरगाली, पिंपळाच्या झाडाखाली आली अम्रपाली. अशा प्रकारचं जे गाणं आहे, तर ही गाणी वामनदादांनी काय केलेली आहेत की एक संस्कृतीचं जतन करण्यासाठी आपण काय होतो, नादनर्तनाचा सोडला म्हणाली, धडापातकाचा फोडला म्हणाली, अशा प्रकारची जी गाणी आहेत ना, तर ती शब्दसाठा इतका प्रचंड वामनदादांकडे होता. त्या गाण्यामध्ये वामनदादांची विद्वत्ता झळकणारी जे गाणं आहे, तसं तर प्रत्येक गाण्यामध्ये काही ना काहीतरी अर्थ असणार है. वो हमारी हाइट नहीं कि हम नहीं समझ सकते उसको, मगर जितनी मेरी है, जितनी मैं समझ सका हूँ, वो मैं आपको आज 2 गाने के माध्यम से बताना चाहता हूँ. उसमें से पहला एक गाना है, यशोधरेच्या पाय धुळीचे अंजन माझ्या नैनी, मिगार माता आणि सुजाता झाल्या माझ्या बहिणी, संसाराची तुटली बेडी, तुटली माझी हातकडी, मी बुद्धाची पायगडी. या गायनाच्या आत ही मी जी म्हणतोय ती 4 ओळी त्या कडवा आहे त्याच्या की सोचो, इस माध्यम से, इस लाइक से बहुत सारे लोग सुन रहे हैं. तुम्ही विचार करा की आजकाल ज्या महिला आहेत, वास्तविक पाहता महिलाच खूप सहन करतात, पुरुष कमी सहन करतात, परंतु आजकाल काही असतात 20-25% जरी म्हटलं तरी महिला थोडा, त्या काळामध्ये तेवढं राजवैभव सोडून, इतकी तरडी पत्नी म्हणजे तरुण असलेली पत्नी सोडून, लहान मुलगा सोडून, सगळं ऐश्वर्य सोडून सिद्धार्थ ज्यावेळेला म्हणजे राजत्याग करून जातात, त्यावेळेला तुम्ही विचार करा की जर यशोधरेनं आपल्या गावरान भाषेत जर म्हटलं तर थोडासा आगस्तळ केला असता की नाही असं नाही करायचं, तर एवढी मोठी क्रांती राहिली असती. तिनं तिच्या स्वतःच्या मनावर एवढा मोठा दगड ठेवून विश्वाच्या कल्याणासाठी स्वतःचा पतिदान करणं साधी गोष्ट आहे. वामनदादांना त्यांच्या त्यागाचा तेवढाच सन्मान केला, जेवढा त्याग त्या कोटीचा केला तेवढ्याच कोटीचा वामनदादांना सन्मान सुद्धा केला. वामनदादा लिहितात की यशोधरेच्या पायधुळीचे अंजन माझ्या नयनी, आणि मिगार माता आणि सुजाता झाल्या माझ्या बहिणी. तिथं मिगार माता आणि विशाखा सुद्धा वामनदादा लिहू शकत होते. मिगार माता आणि विशाखा सुद्धा वामनदादा लिहू शकत होते, किंवा चुकून जरी त्यांच्याकडून लिहिणं असं
होणं शक्य नाही. का? वामन दादा ये जानते थे कि मिगार माता ये जो जिसके लिए हमने ये लाईन लिखी आहे, म्हणजे मिगार माता हीच जी आहे, हिचंच नाव विशाखा होतं, हे वामनदादांना पक्क माहीत होतं. हे त्यावरून सिद्ध होतं की वामनदादांचं किती बारीक वाचन. नांदेडला बाबासाहेबांच्या नंतर हा तुटलेली सगळ्या गटातटांची एक म्हणजे परिषद झाली रिपब्लिकन, आणि त्या रिपब्लिकन परिषदेच्या निमित्तानं सगळ्या एरियातून त्यावेळेला स्वतःला आंबेडकरी म्हणून घेणारे बाबासाहेबांचा रथ त्यांच्याच्यानं पुढे घेऊन जाता आला नाही, परंतु ते तिथं नांदेडला आले होते. आणि त्या नांदेडच्या त्या सभेमध्ये वामनदादा गाणं लिहितात की सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा, सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा. त्यामध्ये वामनदादा एक कडवं लिहितात की नगरी सातारी कोकणी, यानी के कोकण के कुछ लोग, पश्चिम महाराष्ट्र, नगरी सातारी कोकणी, मोगलाई सारी जुनी, मराठवाडा विदर्भ वगैरे, मोगलाई सारी जुनी, अमरावतीनी चांदा. हे काही एरिया आहेत का? हे गाव आहेत का? नाही. डायरेक्ट त्या स्टेजवर त्या बीसी म्हणजे खोबरा राजा खोबरा बीसी कांबळेंना, खोबरागडेंना, गवईंना, भाऊसाहेब मोऱ्यांना, आणखी जी काही मंडळी तिथं सगळी होती, त्यांना सगळ्यांना हा मॅसेज होता वामनदादांचा की नगरी सातारी कोंकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावतीनी चांदा, एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा. आज तुमच्या घरची भाजी, आज तुमच्या घरची भाजी, मीठ त्याचे मिरची माझी, एके ठिकाणी रांधा, एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा. व्हारे वामनचे मैत्र, त्या गाण्यामध्ये वामनदादा लिहितात की व्हारे वामनचे मैत्र आणि काळजाच्या देठावर, व्हारे वामनचे मैत्र काळजाच्या देठावर, नाव भीमाचे गोंधा, एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा. काय शब्द साठा होता, काय शब्द साठा, अगदी अंगावर काटे यावेत अशा प्रकार. तुम्ही विचार करा की हा जो प्रवास आहे वामनदादांचा, या वामनदादांच्या सर्व प्रवासामध्ये वामनदादांनी प्राप्त काय केलं आहे असं जर आपण म्हटलं तर मला असं वाटतं की इथं आजूबाजूला जितकी काही कवी लिहितात, की तुमची काही पुलं वगैरे जे काही आहेत सगळी ही, तर या मंडळींना मिळालेला त्यांचा जे काही संस्कार असतील, या सगळ्यांच्या बावजूद त्यांची शैली, आणि हा कुठं वामन देशवंडी नाशिकच्या एका सिन्नर तालुक्यामध्ये जन्माला येतात. त्यांचे एक भाऊ होते आणि कामानिमित्त म्हणून मुंबईला येतात, आणि मुंबईला आल्यानंतर जे हे आहेत ते नाव आठवं ना त्या प्रोफेसराचं, त्या प्रोफेसराला चं मार्गदर्शन घेऊन जी काही 4 ओळी 4 अक्षरी 12 खडी शिकले असतील, काय तेवढंच ते शिकलेले असतील ते वामन. आणि त्या वामनानं, त्या वामनदादानं ज्यावेळेला हा लढा म्हणजे चालू केला, हा ज्यावेळेला पेरणी चालू केली, त्यावेळेला बांधवांनो, आज वामनदादा जर झालेच नसते, तुम्ही विचार करू शकता. ही परंपरा इतकी मोठी जी आहे, कलावंतांची परंपरा, त्या कलावंतांच्या या सर्व परंपरेचा मेन गाभा, जो मेन पाया जो आहे, तो पाया म्हणून आज आपण वामनदादांना पाहतो. कळस तर सजत राहतील, भिंती तर बांधल्याच जात राहतील, परंतु वामनदादानं एक स्वतःला मातीत गाडून घेऊन, स्वतःला मातीत गडून घेऊन आम्हा सर्व कलावंतांना, आमचे हाटकर सर म्हणत असतात की कवींचा कवी आणि गायकांचाही गायक, कवींचा कवी आणि गायकांचाही गायक वामनदादा तू थोर होतास. कवींचा कवी आणि गायकांचाही गायक वामनदादा तू थोर होतास. अरे घर तुझं पडकं आणि तरी तू लाडकं, भीमाचं पोर होतास, भीमाचं पोर होतास. असं वामनदादांनी बाबासाहेबांच्यासाठी उभी हयात कुर्बान तर केलीच, परंतु वामनदादांनी इथल्या वर्णव्यवस्थेवर, वामनदादांनी इथल्या कामगारांवर, वामनदादांनी इथल्या तांड्यावाड्यावर राहणाऱ्या वस्तीच्या लोकांवर, कारखान्याला काम करणाऱ्या कामगारांवर, पोटाच्या खळगीसाठी बांधून बिराड पाठी तांडा चालला, अशा प्रकारच्या अशा आशयाची गीतं वामनदादांनी ज्यावेळेला लिहिली, तर त्या आशयाची, माफ करा, की त्या आशयाची, त्या कोटीची, त्या वजनाची, मी आजच कुणाला, आमच्या सत्यजित साळवे सर होते,
त्यांच्यासोबत चर्चा करत असताना सांगितलं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की विकासाच्या मार्गाला तुम्ही कुठल्याही दिशेनं जा. बाबासाहेब काय सांगायचे की विकासाच्या मार्गाला तुम्ही कुठल्याही दिशेनं जा, जातीचा राक्षस तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आज युवा जितकी काही मुलं मुली आहेत आणि त्यांच्याकडे असणारं हे जे काही सोशल मीडियाचं एवढं मोठं शस्त्र आहे, त्या शस्त्राच्या माध्यमातून झालंय काय की त्यांच्याकडे आलाय तो 1 GB डाटा फ्री. आणि त्या 1 GB डाटा फ्रीच्या माध्यमातून त्याचा उपयोग जो आहे तो सदुपयोग घेण्याच्या ऐवजी आमची युवा पिढी त्याचा दुरुपयोग घेत आहे. इतकी मोठी कवनं आहेत, इतकी मोठी कवनं आहेत, त्याच्यातून भरभरून नाहणारा क्रांतीचा तेजोमय इतिहास आहे. फुल्यांचा आहे, सावित्रीबाई फुल्यांचा आहे. ज्योतिबांनी केलेल्या क्रांतीवर त्यांची लिहिलेली अखंड आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठं म्हणजे त्यामध्ये ऊर्जा आहे. शाहू महाराजांची क्रांती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अखंड आहेत, एवढे मोठे भाषणे खंड आहेत, इतकं लिटरेचर आहे. हे सगळंच्या सगळं लिटरेचर या युवा पिढीनं स्वतःच्या ब्रेनमध्ये या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा हे आमचे भूमचे जे सर आहेत, आमचे ऋषीमुनी सर, अशांच्या सोबतीला राहून हे सगळं डाउनलोड करून घेतलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आमचं जे टार्गेट आहे, आज काय टार्गेट आहे, सतवल्या गेलेले जवळपास आम्ही 45-46 हजार जातीत विखुरलेली जी माणसं आहोत. आमची सगळ्यात मोठी समस्या आहे जात आहे. देशामध्ये गरिबी आहे, तर त्या गरिबीचं कारण आहे जात. आणि ती जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत येणाऱ्या पिढींना सुद्धा रिलीफ नाही. कोणीतरी एक ब्राह्मण प्राध्यापिका आहे, ती जातीची व्याख्या करत असताना सांगते की जी जात नाही ती जात. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सगळं सांगतात की तुमच्या प्रत्येक समस्येचं कारणच जात. मग त्या जातीचं विणलं जाळं अशी एक वामनदादांची कविता आहे. तर त्या जातीमध्ये बसलेल्या चटक्यांसाठी त्याचं एक विदारक चित्र आज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, कलर टीव्ही असेल, VCR असेल, अगदी तुमचे काही हे मोबाईल्स असतील, पण त्यावेळेला कसलंही साधन नसताना तुमच्यासमोर एक चित्र तयार करायचं. काय चित्र करायचं की पाठीमागं काय झालं रे, तरुणांनो, युवा पिढीतल्या लोकांनो, पाठीमागं काय झालं ते अगदी हुबेहूब वामनदादा आपल्या गीतातून उभं करत असताना सांगतात की पाणी वाढगम आहे. सगळ्यांना माहीत असेल. एका ठिकाणी मी हे उदाहरण देत असताना खालून एक कुणीतरी म्हटलं की योगीराजजी हे जुने आता उदाहरणं नाही सांगितले पाहिजे, आता त्याच्यामध्ये हाल येतो. तर मी त्यांना तिथंच उत्तर दिलं की मेरा बाप बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर कहा करता था कि जो लोग अपना इतिहास नहीं जानते वो इतिहास नहीं बना सकते. तो ये जरूरी है इसलिए कि हम क्या थे. दादा लिहितात ना की जन्मले या कुळी भीमराया, देखा कुळ बता, जन्मले या कुळी भीमराया, कथा ऐकातयाच्या कुळाची, नवे बंगले नवे कारखाने निर्मिले हे जरी भारतानं. की हे एवढे मोठे बंगले, एवढे मोठे कारखाने तुम्हाला जर दिसत असतील विकासाच्या नावावर, की नवे बंगले नवे कारखाने निर्मिले हे जरी भारताने, ओझे वाहणारा ओझेच वाही, तीच जागा आम्हाला तळाची, जन्मले या कुळी भीमराया, कथा ऐकाता याच्या कुळाची. म्हणजे ही जातीयतेची जी उतरंड आहे आणि त्या जातीयतेतून बसलेले जे चटके आहेत, त्या चटक्याची तीव्रता जी आहे, ती तीव्रता आताच्या पिढीला नाही ना. आणि कसं असतं, थोर संत तुकोबाराय सांगतात की पाण्यातला मासा झोप घेई कसा, जावा त्याच्या वसा त्या वाकडे. मैं गायन रूप से 1-2 मिसरे आपको सुनाता हूं. गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा, जळणाचा लाकूड फाटा, मी आणून देईन सारा. अग करील सार काम तुझं मी झाडील वाढ ग, करील सार काम तुझं मी झाडील वाढ ग, पाणी वाढ ग माय,
पाणी वाढ ग. घरी तान्हा फुटला पान्हा, स्तन तटाटले गळताना. भिजली ग माझी चोळी, या उन्हामधी जळताना. कर्माचा एक धर्माचा एक पहुरा काढ ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. बांधून शिदोरी पाठी, पाण्याच्या घोटासाठी. दलिताचा वामन दादा आला ग हिरी पाशी. दुरून आल्या मुसाफराला जल्दी धाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. ही विदारक अवस्था वामनदादांनी आपल्या आवाजातून, आपल्या कल्पनाशक्तीतून आमच्या समोर एक असं चित्र उभा केलं. आजही आपण त्याचे चटके खातो. जातीयतेचे ग्रामीण भागामध्ये, उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे. ग्रामीण भागात आपल्या पण चालू आहे. ही जात जी मानसिकता आहे, त्या जात मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संस्कार आहेत, ते संस्कार आज इथल्या वाड्या, मग ते कुठलाही असो, चांबारवाडा, ढोरवाडा, मांगवाडा, कुंभारवाडा, अगदी कुठलाही वाडा असो, त्या वाड्यांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. आज काय झालंय की त्या वाड्यामध्ये दारूंची दुकानं जास्त चालतात. आपली युवा पिढी इतकी भरकटली की भरकटली शब्द हा कमी पडेल तिथं. आणि त्या फक्त दारूच्या मोहापोटी होतंय काय की दुसरं काही सुचतच नाहीये. हा जो डाटा आहे आणि यामध्ये म्हणजे शब्द कमी पडतायत मांडायला. परंतु एखादा असा हेडमास्तर वामनदादांसारखा, वामनदादा ज्यावेळेला लिहित त्यावेळेला सुद्धा तरुण पिढी होती. आज जवळपास 60मध्ये गेले असतील, 70मध्ये गेले असतील ती लोक सगळी मंडळी. परंतु त्या काळामध्ये विहारावर म्हणा, समाज मंदिरावर म्हणा, प्रत्येकाच्या घरीदारी म्हणा, पौर्णिमेला म्हणा किंवा वाढदिवसाला म्हणा, कुणाच्या घर भरोणीला म्हणा, 5वीला म्हणा, सगळीकडे ती भजन वगैरे असं म्हणत बसायची. खूप सुरेख वाटायचं. त्यानिमित्तानं का होत नाही एका ठिकाणी यायचे, एकमेकाचे सुखदुःख लोक एकमेक विचारायचे. आज तसं काही नाहीये. एखादं तुम्ही चौथरा पहा, चबुतरा वगैरे कुठं जर असेल तर एक 5-7 मित्र असतात, पण सगळे त्या मोबाईलमध्ये असतात. कुणी एकामेकाला बोलत नाही. संवाद तुटलाय. संवाद तो तुटलाय. आणि तो तुटलेले दुहे जे आहेत, तुटलेले दुहे हे जोडण्यासाठी वामनदादा लिहितात ना तिथं, त्या सांगू किती मी दादामध्ये, की तुटले दुहे हे सांधा. आज तुमच्या घरची भाजी, मीठ त्याचे मिरची माझी. आज तुमच्या घरची भाजी, मीठ त्याचे मिरची माझी. एके ठिकाणी रांधा, एकतेने येथे नांदा. यानंतर सारी भीमाईची बाळ. येस, सारी भीमाईची बाळ, एकतेची गुंफा माळ. आणि तुटले दुहे हे सांधा, एकतेने येथे नांदा, एकतेने. भाई ठीक आहे, शरणावस्था जो है, शरणावस्था म्हणजे एखाद्याला माफ करणं हे त्याला रागवण्यापेक्षा खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे आपण क्षमा करणं शिकलं पाहिजे, एकामेकाला शरण गेलं पाहिजे. कुणी जर काही सांगत असेल तर ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि नाहीच आपल्याला काही सुधरत स्वतःच्या मनाचं, तर वामनदादांसारख्या महान कवींनी जे संदेशात्मक जे काही एक गाणं वामनदादांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगायचे की माझं एक भाषण, माझी 10 भाषणं आणि तुझं एक भाषण करडं का. अशा प्रकारे त्या कवनामध्ये, त्या गायनामध्ये ताकद असते. आणि ती ताकद आजच्या युवा पिढीनं बिलकुल अंगीकारली पाहिजे. वामनदादांचं आयुष्य त्यांच्यावर बोलायला खूप म्हणजे वेळ लागेल. आणि अशी चर्चा एक काय असतं, आज आपण सगळे रूबरू आहात म्हणून इथं तुम्हाला सांगतो. डोंबारी असतो ना, डोंबारी, त्या डोंबाऱ्याला त्या तारेवर चलत असताना आणि वेगवेगळी कसरती करत असताना पैसा तर त्याला येत असेल, येतोही, परंतु त्याला तोपर्यंत बरं नाही वाटत जोपर्यंत पब्लिक जास्त आली नाही तोपर्यंत. आणि तसंच थोडंसं काहीतरी आमचं सुद्धा झालेलं आहे. या सोशल मीडियानं काय केलंय, या कोरोनानं, की आम्हाला आणलं ह्या छोट्या पडद्यावर अशा या स्क्रीनवर. आणि आता इथं बसलेल्या अवस्थेमध्ये समोर कोणीच नाही आहे,
फक्त मोबाईल आहे. आणि मग तिथं ते भाव प्रगट करण्यासाठी जो आहे ना, ते भाव प्रगट करण्यासाठी काय होतं, जो भाव असतो तो भाव आपण जसं लोक बसलेले आहात, आपण जातो फुल्यांच्या जयंतीनिमित्त, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त, रमाईच्या जयंतीनिमित्त, अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीनिमित्त, अगदी वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्हाला जिथं कुठं बोलवलं जातं तिथं ती लोक असतात. आणि मग त्या लोकांच्या नजरात नजर घालून इधर क्या होता है कि हम इतने पाक नहीं है, हम भी कुछ दूध के धुले नहीं है, इसलिए यहाँ पर नजरों में नजर मिलाने के लिए हम कतराते तो जरूर है. लोग दूसरे लेकिन मानते नहीं होंगे वो बात अलग है, मगर मैं खुद मानता हूँ कि वो होता तो जरूर है. बोलते हैं ना कि भाई उम्र भर एक ही गलती बार बार करता रहा, उम्र भर गलती में बार बार करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना ही साफ करता रहा. असं आहे. तर आम्हा सर्व बहुजन समाजामध्ये जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीकडे आज जे जिम्मेदार व्यक्ती आहेत, मग शैक्षणिक क्षेत्रातले असोत, राजकीय असोत, धार्मिक क्षेत्रातले असोत, सामाजिक क्षेत्रातले असोत, जे जिम्मेदार व्यक्ती आहेत त्या लोकांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं आहे. आपली युवा पिढी भरकटू न देता त्यांना व्यवस्थित हा जो मार्ग आहे या मार्गावर घेऊन बाबासाहेबांचा विचार त्यांना जसं आपण पोलिओचं देतो, त्यांना जसं अजून दुसरी कोणती लस असते ती लस जशी आपण देतो तसं त्यांना डोस देणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळं अशा कार्यक्रमाचं आयोजन करून आमचे ऋषीमुनी जे असतील किंवा आमचे परममित्र रवींद्रजी लोमटे असतील, या सगळ्या लोकांनी खूप बरं केलं आहे की भाई चलो एक प्रयास तो करते हैं, सुरुवात तर करू. आणि मग सुरुवात करत असताना आमचा हा जो छोटा छोटा मीडिया आहे, असं तुम्हाला कॉपी करून जास्तीत जास्त लोकांनी अशाच प्रकारे मीडिया करून बाबासाहेबांनी दिलेलं जे भाषण स्वातंत्र्य आहे, बोलण्याची जी मुभा आहे, त्या मुभेचा जास्तीत जास्त उपयोग घेऊन ज्यांना काही कळतं त्या क्षेत्रातलं, तर मला ज्या क्षेत्रातलं कळत नाही त्या क्षेत्रातलं मी ऐकत बसतो. मला या गायन क्षेत्रामधलं थोडंसं काहीतरी कळतं. मी वामनदादांच्या सोबत या कवनपथावर असल्यामुळं मला यातलं तर थोडंसं कळतं. त्यामुळं मी या बाबतीमध्ये 4 गोष्टी तुम्हाला सांगतोय. तरी तर असाच आपण एकमेकांना म्हणजे विचारांची देवाण घेऊ आणि देऊ. पुन्हा नंतर कुठल्या तरी एखाद्या सदराखाली तुमच्याबरोबर अशाच प्रकारे आपण रूबरू होऊ. मी वामनदादांच्या त्या वैकुंठ धाम नाशिक येथे लक्ष्मण केदार यांनी गायलेली जी श्रद्धांजली आहे त्या श्रद्धांजलीच्या आधी मी वामनदादांवर भरपूर गाणी लिहिलेली आहेत. त्यातलं हे एक गाणं या चालीवर आहे की वामनदादांनी आधी चालू केलं आणि मग या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक खूप मोठा प्रभावी विचार घेऊन मान्यवर कांशीराम साहेब आले. मान्यवर कांशीराम साहेबांना त्यांच्या आजूबाजूला असणारी माणसं सांगायची की साहेब आता वामनदादासुद्धा आपल्यासोबत काम करणार आहेत, साहेब आता वामनदादासुद्धा आपल्यासोबत काम करणार आहेत, साहेब आता वामनदादासुद्धा आपल्यासोबत काम करणार आहेत. एकदा मान्यवर कांशीराम साहेबांनी एका कार्यकर्त्याला धरलं, बाजूला घेतलं आणि म्हणे ऐसा मत बोलो, ऐसा बोलो कि अब हम वामनदादा के साथ काम करने वाले हैं. क्या बोलो की अब हम वामनदादा के साथ काम करणे. एवढं मोठं काम वामनदादांचं. आणि मग कांशीराम साहेबांना असो की वामनदादांनी असो, बाबासाहेबांचा तेजोमय विचार इथल्या वामनदादांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला. आणि जे लिखे पडे धोका दिलेली जी माणसं होती, मुझे लिखे पडे लोगों ने धोका दिया असं बाबासाहेब म्हणाले होते, तर मान्यवर कांशीराम साहेब सायंटिस्ट होते. कुठलाही गोष्ट उलटा विचार करून पाहिजे, असा उलटा कि अगर धोखा नहीं दिया होता तो क्या होता, तो बामसेब खड़ी हो गई और बामसेब के माध्यम से फिर वो विचारों का जो प्रचार हुआ है, तो आपने देखा होगा कि उत्तर प्रदेश जैसे राज्य में जहाँ पर काशी है, मथुरा है, अयोध्या है, वृंदावन है, ऐसे राज्य में जाकर 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 बार नीले झंडे वाली सरकार मान्यवर कांशीराम साहब ने जय भीम का नाम लेके बनाई है, बाबा साहब के नाम के ऊपर बनाई है. त्या मान्यवर कांशीराम साहेबांना सुद्धा त्यांच्या स्मृतींना सुद्धा आज आपण इथं उजाळा देत असताना मी एक गाणं लिहिलं होतं. ते असं होतं, हिंदी चाल अशी आहे की गर तुम भुला ना दोगे. 1-2 कडवे तुमच्यासमोर हे सादर करतो, मग आपण श्रद्धांजली घेऊन थांबतो. की ईमान राखणारा गेला
कुठे जथा तो वामन समान कांशी रामास आठवितो. तिसरीच पास होता जानीव जाननारा. वामनदादा कहते हैं कि आलोक बस तीसरी ही पास थे. तो तिसरीच पास होता जानीव जाननारा. दरी डोंगरी कपारी घुमवीला भीमनारा. दरी डोंगरी कपारी घुमवीला भीमनारा. कवना तवामनाचा धगधगता भीम होता. वामन समान काशी रामास आठविता. कवनाची वाट करुणी गेला जना मनात. भीम पेरला तू वामन इथल्या कना कनात. भीम पेरला तू वामन इथल्या कना कनात. कार्या सत्या तुझ्या मी निळा सलाम करीतो. वामन समान काशी रामास आठवितो. झोपलेल्या या समाजा उठवून काल गेला. कांशी तुरथ भीमाचा गतिमान काल केला. कांशी तुरथ भीमाचा गतिमान काल केला. केल्याने होऊ शकत है करविऊन दाखवितो. कांशी समान वामन समान कांशी रामास आठवितो. और ये आखिरी बंद है कि फूले शाहू भीम जी का नारा लगाया जिस दिन वो अकेला ही चला था मंजिल की ओर. उस दिन DS 4 बम से जो समाज माँ बनाता. ईमान राखणारा गेला कुठे जथा तो. वामन समान कांशी रामास आठवितो. तुम्हा सर्वांचा ऑनलाईन प्रतिसाद पाहून मला खूप बरं वाटलं. सध्या कोरोनाची मार असल्यामुळं आज 18 ऑगस्ट 2020 सगळीकडे वातावरण अगदी भयभीत अवस्थेमध्ये आहे. कोरोना एक मोठा बोलण्याचा विषय आहे. पुन्हा कधीतरी ऋषी सरांना बोलून मी कोरोनाच्या विषयावर तुमच्यासमोर येईल. परंतु मी आज ह्या 4 ओळी बोलून वामनदादांचे जे यादे वामनदादा की आहे तिथं आपण रजा घेऊयात. मी पुन्हा आठवण करून देतोय की वामनदादांच्या अंत्यसमयी अंत्ययात्रेमध्ये श्रद्धांजली म्हणून जिथं गंगाधरजी पानतावणे सर, प्राध्यापक ऋषिकेशजी कांबळे सर, राजा ढाले सर या सगळ्यांच्या राजकीय लोकांच्या सामाजिक लोकांच्या मध्ये जे त्यांची थोरवी कमी नाही असे
लक्ष्मणदादा केदार वामनदादांच्यासाठी ही श्रद्धांजली अर्पण करतात. मी ती श्रद्धांजली वाहतो आणि मग आपण रजा घेऊयात. ती श्रद्धांजली अशी होती, माझं सर्व आत्तापर्यंतचं जे यादे वामनदादांची आहे, तुम्ही जरी नसलं ऐकल तरी ही श्रद्धांजली मात्र तुम्ही सगळ्यांनी अगदी शांततेनं, घरात कुणी किलबिल करत असेल तर त्यांना शांत ठेवून ही श्रद्धांजली एकदा ऐकून घ्या. ती श्रद्धांजली अशी आहे की जनामनातून पेरित फिरला अखंड भीमरायाची शिकवण. जनामनात पेरित फिरला अखंड भीमरायाची शिकवण. अगदी कोवळ्या पोरपणात तोडून संसाराशी नाते. अगदी कोवळ्या पोरपणात तोडून संसाराशी नातं. असा हवा मन. रमता जनता जनार्दनात करण्या सेवा अविश्रांत. रमता जनता जनार्दनात करण्या सेवा अविश्रांत. स्थान मिळविले अमर असे हे जनतेचे ते हृदय सिंहासन. स्थान मिळवले अमर असे हे जनतेचे हे हृदय सिंहासन. असा हवा मन. दारिद्र्याशी झुंजत होता रोगापायी खचत होता. आणि तरीही कीर्तनी रंगत होता. भीमगाथा तो सांगत होता. असा हवा मन. शंभर नमरी सोन्यासारखे निर्भेळ असे जगण्या जीवन. 100 नमरी सोन्यापरी हे निर्भेळ असे हे जगण्या जीवन. भूक कुणाला कळो ना कळो तुकडा कोठे मिळो ना मिळो. भूक मनाला कळो ना कळो तुकडा कोठे मिळो ना मिळो. प्रकाश साधन, खेड्यापाड्यामध्ये अंधार असायचा, प्रकाश साधन मिळो ना मिळो. वाद्य मेळही एखाद्या ठिकाणी पिठाच्या डब्यावर बी. उद्देश काय? विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी. प्रकाश साधन जुळो ना जुळो वाद्य मेळही मिळो ना मिळो. खेडोपाडी लावून गोडी भीमगीताने जिंकाया मन. खेडोपाडी लावून गोडी भीमगीताने जिंकाया मन. असा हवा मन. आणि शेवटचं जे कडवं आहे की कुणी धनाने भरो तिजोरी. कुणी उभारो इमले भारी. कुणी उडवित फिरो मोटारी. कुणी धनाने भरो तिजोरी. कुणी उभारो इमले भारी. कुणी उडवित फिरो मोटारी. वामन माझा सदा भिकारी. असा हवा मन. आणि शेवटी ही जी बाब आहे, शेवटी जे आहे ते हे आपले केदारदादा थकले होते, त्यांचे हात असे हलत होते, असा त्यांच्या डोळ्यातून पाण्याची धारा कंटिन्यू होत्या. आणि त्यावेळेला शेवटच्या लाईनला त्यांनी ज्यावेळेला आपल्या छातीवर हात मारला त्यावेळेला इतका गहिवरून आला होता सगळा परिसर. ते जे कडवं आहे ते मी इथं आता सांगतोय की रसाळ मनमोहक कवनाची. रसाळ त्या स्मशानभूमीमध्ये केदारदादा, लक्ष्मणदादा केदार लिहितात की रसाळ मनमोहक कवनांची द्रष्ट काढावी सर्व गुणांची. रसाळ मनमोहक कवनांची द्रष्ट काढावी सर्व गुणांची. अन 17 वेळा असले 17 उतरून टाकावेत लक्ष्मणा रे. असा हवा मन. साथियों, वैसे तो वामन दादा के लिए बहुत सारी बातें बोलने जैसी है, मगर वामन दादा के यादों में जो गर्माहट है, जो क्रांति की लहरें हैं, उन लहरों के साथ हम आने वाली पीढ़ी को बनाने का
अहद करे, पन करे, इस आशा और विश्वास के साथ कि आप सारे लोगों ने बहुत तहे दिल से आपने सुना यादें वामन दादा की इस सत्र के अंदर। मैं फिर से एक बार हमारे मित्र रविंद्र जी लोमटे और ऋषि मुनि जी सर का आभार व्यक्त करते हुए यहाँ पर रुक जाता हूँ। जय भीम, जय भारत।